चला. जितेंद्र आव्हाड. अध्यक्ष महोदय, 3:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय उत्तर काल देणार आहे. चर्चेला सुरुवात करत असताना मी महाराष्ट्रातली एक गाजलेली लावणी या ठिकाणी ऐकवली. ती पुन्हा ऐकवतो. हो. आईनं दुपारी भीमा तिरी खोडी कोणी काढली क बाई माझी करंगळी मोडली. आता खोडी कोणी काढली आणि करंगळी कोणाची मोडली हे काही कळायला मार्ग नाही. पण सातारा जिल्हा म्हणजे यशवंतरावांचा जिल्हा. पवार साहेबांचा नंतर बोलूया. पण बाळासाहेब देसाईंचा जिल्हा, लक्ष्मण तात्यांचा जिल्हा, म्हणजे दोघं रस्त्यावर फिरायला लागले की वाघ असायचे. वाघ उद्या महाराष्ट्राने बघितलं आणि तुम्ही दोघं येऊन सांगता मार खाल्ला. अरे मकरंद, म्हणजे तुला म्हणजे सॉरी तुम्ही मंत्री महोदय आहात, पण तुम्ही माझे फार जुने मित्र आहे आणि लक्ष्मण तात्यांचे आणि माझे संबंध अतिशय चांगले होते. बरोबर धक्काबुक्की झाली म्हणजे मार खाल्ला नाही. त्यामुळं ते मार खाल्ला हे काढून टाका. पोलिसांना नडलो आम्ही नाही. अध्यक्ष महाराज, मी परत सांगतो, आम्ही 4घच होतो आणि 100 पोलीस होते, तरी सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी नडलो. त्यामुळं मार खाल्ला असं म्हणू नका. धक्काबुक्की झाली, झटापट्टी झाली हे जरूर म्हणा. हातापायी झाली आमची. विषयावर बोला. हा, विषयावर बोला. तुमचे विषयावर बोला. परत एक असं आहे जितेंद्र आव्हाडजी, आपण वेगळं बोलेल ते परत वेगळं बोलतील. वेगळं बोलला. विषयावर बोला. असं कसं? विषयावर बोला. विषयावर बोला. चला विषयावर बोला. चला विषयावर बोला. परत नाही, अध्यक्ष महोदय, असं आहे. मार खाल्ला नाही खाल्ला बाजूला ठेवून द्या. मार खाल्ला नाही खाल्ला बाजूला ठेवून द्या. थोडस करंगळीला लागलेलं आहे. तो करंगळीला लागलाय, तो कदाचित खरातचा मार असेल, म्हणजे मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेबांना येऊन सभागृहात बोलावं लागतं की घटनेची पायमल्ली होते, लोकशाहीचा खून होतोय. तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सांगावं लागतंय काय चालू आहे. अध्यक्ष महोदय, संख्या 37, एकीकडे 27, 8 जे काय असेल ते जाऊ दे, त्यांच्या 32 करा. पण तुमच्याकडे संख्या जास्त असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तुमचे 2 सदस्य आत जात असताना त्यांना घसटून बाहेर काढून तुम्हाला तुमच्या भाषेत धक्काबुक्की करून तुम्हाला इथनं पळवून लावलं. पळवून नाही म्हणजे तुम्हाला घेऊन गेले. ठीक आहे, चांगले. अहो तुम्ही कुठल्या खानदानातले? अहो तुमच्या वडिलांची ओळख काय? गावातनं पोरगा बोलवायचा, ये झालायस ना, इंटर झालायस ना, चल लाग पोलीस मध्ये. हो आव्हाड साहेब, तुम्ही आपण विषयावर बोला. अहो विषयावर बोलतोय. असे जर बोलले. लॉ अँड ऑर्डर आहे. लॉ अँड ऑर्डर आहे. कुठे आहे याचा विषय? लॉ अँड ऑर्डर आहे ना. हा साताराचा विषय कुठे आहे? कायदा आणि सुव्यवस्था आहे ना. असं नका करू. कायदा आणि सुव्यवस्था आहे ना. आपण विषयावर बोला. अहो विषयावरच आहे. आपण विषयावर बोला. अहो अख्ख्या घटनेची पायमल्ली होत असताना असं आहे. एक मिनिट आपण एक मिनिट. जो विषय पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड केस झाला नाही, ज्या विषयाची नोंद कुठल्याही पोलीस स्टेशनला घेण्यात आली नाही, अशा विषयाला आपण गृहीत धरून जर बोलणार तर तो लो अँड विषय नाही आहे. पण ते सन्मान्य सदस्य आव्हाड साहेबांनी आमच्या परिवाराचा उल्लेख करून माझ्याकडे अंगुली निदर्श केला आणि माझा उल्लेख केला. त्यांनी नोटीस दिलेलं नाही असं म्हणताना, त्यामुळं नोटीस दिल्याशिवाय त्यांना अशा पद्धतीचा नामोल्लेख करता येणार नाही. चला आपण विषयावर बोला. आव्हाड साहेब,
अहो परत आव्हाड साहेब, नाही आव्हाड साहेब, जितेंद्र बाळासाहेब आव्हाड साहेब, देसाईंचा उल्लेख करताना अतिशय सन्मानाने सांगितलं की महाराष्ट्रातला आहे. किंवा पश्चिम महाराष्ट्रातला एकही तरुण हा माननीय- इंटरमिजिएट झाला असेल तर त्याला बोलवून घेऊन सांगायचंय, जा पोलिसांमध्ये लाग जा. ही तुमच्या म्हणजे ही ख्याती होती बाळासाहेबांची, तो दरारा होता बाळासाहेबांचा, तो धाक होता. लक्ष्मण तात्या काय धाक होता, काय धाक. आणि तुम्ही दोघंही अडकलात, तुम्ही दोघंही अडकलात आणि तुमची ब्र काढण्याची हिंमत नाही. अहो कोणी केलंय त्याचं नाव तर घ्या, महाराष्ट्राला कळू द्या ना. महाराष्ट्राला कळू द्या, कोणी द्या. आणि सर्वात वाईट काय वाटतंय की तुमच्या नेत्याला या सभागृहात येऊन सांगावं लागतंय की घटनेची पायमल्ली झाली आहे. घटना, आमच्या मंत्र्याला मारलं. आता मी ते शिवसेनेचा वाघ वगैरे काढत नाही, जाऊ द्या. पण काय चालू आहे, एकीकडे मेजॉरिटी असताना दुसरीकडची मायनॉरिटी येते आणि मेजॉरिटीला बाजूला करून मायनॉरिटीचा अध्यक्ष बनवतात. ही लोकशाहीची पायमल्ली आहे की नाही आहे. आणि एरवी सरकारला सांभाळणारे, आता तर तुमचं नाव घेऊन शकतो ना, 17 लोक सर्वात बोलू शकतात. पुढाकाराने सरकारला सांभाळणारा मंत्री कोण, नाही काय पाहिजे. तर शंभूराज देसाई. मकरंद आबा पाटील तर बिचारे शांत आहे, पण त्यांनी धक्का किती घेतलाय, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसूच गायब झालंय. आणि बघा ना, म्हणजे ते भीती नका होईना तुमच्या बाजूलाच येऊन बसलेत. म्हणजे इथे हो जितेंद्र आव्हाड, नाही परत सदस्य भास्करराव सदस्य जर लांब बोलत राहिले तर माफी मागायची वेळ येते. परत माफी मागायची वेळ येते जास्त लांब बोलल्यावर. ते सदस्यांवर येऊ नये. अध्यक्ष महोदय, जास्त लांब बोलल्यावर माफी मागायची वेळ येते, ते येऊ नये. अध्यक्ष सभागृहात महोदय, वारंवार- वाईट याच वाटतंय की लोकशाहीची झालेली हत्या याला कुठेतरी आपण देखील जबाबदार आहोत असं दोघांना मनोमन वाटत असेल तर आपल्याला थोडंसं बरं म्हणजे आम्हाला थोडंसं बरं वाटेल. आपल्याला मनाला वाटलं पाहिजे की ह्या लोकशाहीच्या हत्येला कुठेतरी आपण देखील जबाबदार आहोत. पण हे लोकशाहीचा खून होत असताना पुढे महाराष्ट्रात काय वाढून ठेवलंय हे आपल्या लक्षात आलं असेल. प्रशासनावरती अशी पकड ठेवून, पोलिसी यंत्रणेचा असा वापर करून लोकांना हैराण करणं हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. अध्यक्ष महोदय, तुमच्या समोर सांगतो, अशा खोट्या केसेस ठाण्यात आमच्यावर टाकण्यात आल्या. आज त्यांच्याकडे ते रडगाणं गायला निदान मुख्यमंत्री तरी आहेत, आमच्याकडे रडगाणं गायला माणूसच नव्हता. पण बापाच्या अंगावर कधी हात उचलला नाही. अध्यक्ष महोदय, हे सगळं प्रकरण आहे ना, हे महाराष्ट्राला लाज आणणार आहे, लाज आणणार आहे. यशवंतरावांच्या जिल्ह्यामध्ये जर हे होणार असेल, बाळासाहेबांच्या जिल्ह्यामध्ये हे होणार असेल, लक्ष्मण तात्यांच्या जिल्ह्यामध्ये हे होणार असेल, आणि दोघंही त्यांची परंपरा सांगणारे जर हे अशा अडकणार असेल, ते साताऱ्याची नाही. सातारा म्हणजे काय हो, सातारा म्हणजे शिवरायांच्या नावाने गाजलेला जिल्हा आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांचा जिल्हा. गोरे साहेब, तुम्ही काय जवळ मुद्दामून आलात की काय? तुम्ही मुद्दामून आलात, बरोबर नाही. असं आता इथेही त्यांना घाबरवणार असाल असं बरोबर नाही हो. अध्यक्ष महोदय, चला कन्क्लूड करा प्लीज. बंद चला, करा, आता conclude तर करा. सुरू केलंय. चला अध्यक्ष महोदय, अशोक चला, खरातचं conclude करा. अशोक खरातचं प्रकरण चला कन्क्लूड करा प्लीज. अध्यक्ष 3:30 वाजता उत्तर घ्यायचे आहे. चला अध्यक्ष महोदय, चला आपण बसा प्लीज बसा. चला बोला. अध्यक्ष महोदय,
अशोक खरात याला शासनाने पैसे दिले. चला कन्क्लूड करा. कंक्लूड काय करा, अजून सुरू नाही केलं तर कंक्लूड करा. असं आहे. चला कन्क्लूड करा. अध्यक्ष आवाज महोदय. conclude करा. चला कन्क्लूड करतायत. चला अध्यक्ष मध्ये कंक्लूड करा का, मला संरक्षण द्या ना. आपण कन्क्लूड करा. आपण कसं विषयावर काय बोलत conclude नाही करा म्हणून- काय? विषयावर बोलत नाही म्हणून लोक विषयावर विचारतात. कुठल्या विषयावर बोलत नाही, आपण या दोघांचा विषयावर विषय बोला. नाही का? तो विषय अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये नाही आहे. अहो लॉ अँड ऑर्डर आहे ना. अरे लॉ अँड ऑर्डर मध्ये केस रजिस्टर्ड नाही आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला केस अध्यक्ष रजिस्टर्ड आहे? मध्ये अशोक असं काय करताय? अशोक खरातच्या प्रकरणामध्ये शासनाने अशोक खरातच्या त्या काय श्री सिद्धेक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थान मिरगाव तालुका सिन्नर येथील विकास कामं पैसे दिले. अध्यक्ष महोदय, ह्या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. ते साल होतं 2007 साली. नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा असा खून झाला, पण तेव्हा कोणी ह्याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही. सकाळमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली. सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती. म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही. पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? अशोक खरातची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना द्यायला हवी होती की नव्हती अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले हे जर कोणाला माहीत असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे. आणि चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले. चांगले अधिकारी जाऊन तिथे लोटांगण घालतायत. अध्यक्ष महोदय, मी अत्यंत खात्रीशीररित्या सांगतो आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते. अशोक खरातांकडे गेले होते, पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. बैठका झाला अशोक खरातांबरोबर झाल्या आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील. अशा प्रकारच्या नितीन राऊतला द्यायला जर पूजा, एका पक्षाचा अशा प्रकारच्या जादूला जर आपण राजमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, तिथे कमानी बांधल्या गेल्या, टाक्या बांधल्या गेल्या सरकारी पैशातनं, एवढा कोण मोठा अशोक खरात? कुठला हा काळ्या जादूवाला? पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट आहे, त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या. आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते. तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला. हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने. पण अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती महाराष्ट्रात, आणि सरकारचा पैसा जातोय तिथे, रस्ते बनवले जात आहेत, शिक्षण खात्यातलं पोस्टिंग खरातकडनं, म्हाडातलं पोस्टिंग खरातकडनं, SRA मधलं पोस्टिंग खरातकडनं. अरे काय चालवलंय? त्याचा जो ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट मधल्या सदस्यांना अजून अटक का नाही झाली? किती वेळ बोलला होता? त्या ट्रस्ट मध्ये आलेला पैसा कुठनं आला? जमिनीतनं आलेला पैसा कुठनं आला? कोणी कोणी कुठे कुठे जमिनी घेऊन दिल्या? सगळं ओपन आहे ना. हे सगळं महाराष्ट्राला समजू द्या. हे मान्य करता की नाही की महाराष्ट्र तुकारामाचा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानेश्वराचा आहे, हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे? हे मान्य करून सुद्धा आपण जर अशोक खरातच्या मागे उभे राहणार असू
आणि अशोक खरातला वाचवण्यासाठी मोठे मोठे पोलीस ऑफिसर 2-2 कोटी रुपये घेणार असतील. शिवेंद्रराजे शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही त्या राजेंचे वंशज आहात. नाही ना, पोलीस आहेत ना 2 कोटी रुपये घेतलेले, त्यांचं काय करायचं? ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचं काय करायचं? ज्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांचं काय करायचं? ट्रस्टमध्ये आहेत त्यांचं काय करायचं? ते सहआरोपी आहेत ना, त्यांना काय माहित नव्हतं काय चालू आहे? अध्यक्ष महोदय, काय चालू आहे? कुठलं मिरगाव, काय त्याचं ते फार्म हाऊस, तिथे काय टाकी, आणि सगळं सरकारी खर्चात ना त्याचं बडेजावपणा चालू होता. अध्यक्ष महाराज, गोष्ट ठीक आहे, छोटी आहे, पण महाराष्ट्राला बदनाम करणारी आहे. आणि मला भीती काय, मी माझी भीती बोलून दाखवतो. विश्वजित कदम साहेब, जरा ऐका ना, की जेफ्री एप्स्टीनचा मर्डर जगाला, जेफ्री एप्स्टीनला माहीत असलेल्या गोष्टी कळू नये म्हणून झाला. आज माझं इथे निवेदन आहे की इराणचं युद्ध हे फक्त जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्स बाहेर येऊ नये म्हणून चालू आहे. जेफ्री एप्स्टीनला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी जर जगाच्या पटलावर आल्या तर सगळं खतम होऊन जाईल. आणि म्हणून जेफ्री एप्स्टीनचं काय बाहेर येऊच नाही म्हणून 1 मिनिटात 30 सेकंदासाठी अंधार होतो आणि जेफ्री एप्स्टीन मिडीला सापडतो. अशोक खरातचं असं काही होऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहे की कायमच्या कॅमेऱ्यामध्ये अशोक खरातला ठेवा. अशोक खरातला जिवंत राहील याची व्यवस्था करा. कारण का अशोक खरातला मागच्या 20 वर्षातला महाराष्ट्रातल्या राजकारणातली इत्तंभूत माहिती आहे. कोणी काय केलं, पूजा कोणी केली, पूजा कशी घातली गेली, कोणी रक्त दिलं, सगळं अशोक खरातला माहिती आहे. आणि जर महाराष्ट्राला खरंच दाभोळकरांचा वारसा पुढे न्यायचा असेल, ते काय ते जादूटोण्याचं बिल सबमिट झालं नाही तुमच्यामुळे, पण हा जादूटोणा जर या महाराष्ट्रात थांबवायचा असेल, आपण उगाच त्या आदिवासींना दोष देतो जादूटोणा करतात. चांगल्या चांगल्या घरांमध्ये आजकाल जादूटोणा सुरू झालाय. कुठे साहेब? चांगल्या चांगल्या घरांमध्ये. कारण का लोकांचा विश्वास बसायला लागलाय, काली जादू कुछ भी हो सकता है. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी जे बोललोय ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीबद्दल बोललोय की त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजूत. मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, म्हणजे बाजूला म्हटल्यावर त्यांच्यावर यायचं. पण त्यांचं नाव ह्याच्यात नाही, तरी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी, काही आमदार हे तिथे जाऊन पूजेसाठी रांग लावून बसले होते की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला कसा सुरुंग लागेल. आणि मी पुराव्यासकट, आणि त्यांना सगळं माहिती आहे. ज्या अर्थी या चौकशीत ते इतके घुसलेत त्या अर्थी त्यांना संशय होता, त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे. पण जे काही घडतंय ते महाराष्ट्रात चांगलं नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महोदय, कन्क्लूड करा प्लीज. नाही नाही, मला 5 मिनिटं लागतील. नाही असं आहे, असं कसं? 17 लोकांची नाव अजून आहे. असू द्या ना, पण मला 5 मिनिटं लागतील ना. हां, अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी मी 2 विषय काढले होते. एक विषय होता येऊरच्या जंगलामध्ये वनजमिनीवरचं बेकायदेशीर अतिक्रमण आणि त्याच्यावरती घेतलेला ताबा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 1 मॅन इन्क्वायरी कमिटी लावतो असं जाहीर केलं. ना ती कमिटी जाहीर झाली ना इन्क्वायरी. राजरोसपणाने वनजमिनींवरती बंगले बांधले जात आहेत. राजरोसपणाने वनजमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. कोणी माय ना कोणी बाप. आदिवासी जमिनी ताब्यात घेऊन आदिवासींना हकललं जात आहे. कोणी विचारायला गेलं तर कोणी पोलीस केस घेत नाही, कोणी ट्रायबलचा ॲक्ट लावत नाही, काही होत नाही. मुंबईच्या जवळ इतकं सुंदर ठिकाण हे वरदान आहे आणि ते वरदान आदिवासींना लाभलं आहे. पण तिथल्या जमिनी ताब्यात घेण्याचं काम, तिथल्या गरीब आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेण्याचं काम धनदांडगे करतात. मला आश्चर्य वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेमध्ये उभं राहून आश्वासन दिलं होतं की 1 मॅन कमिटी लागेल आणि 3 महिन्याच्या आत या सगळ्या जमिनीचं सर्वेक्षण करून आम्ही अहवाल सादर करू. ती 1 मॅन कमिटीच लागली नाही. गोरेसाहेब, आपलं आणि देवेंद्र फडणवीसजींचं एकदम चांगलं आहे. ते आम्ही परवा बघितलं.
तेव्हा आपण जरा बोला. नाही ते जाऊ द्या, पण हे प्रकरण गंभीर आहे हो. 100च्या वर ती ट्रायबल जमिनी खाल्ल्यात त्यांनी. कोणी येतं आदिवासींना हाकलून देतं. आदिवासी पोलीस स्टेशनला गेले की पोलीसही हाकलून देतात. अहो त्यांच्या हक्काच्या जमिनी. सागर साहेब तुम्हाला माहिती आहे, अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की ग्रीन झोनमध्ये बंगला बांधायचा असेल तर 1200 स्क्वेअर फीट 1156च्या वरती बांधता येत नाही. बरोबर आहे साहेब? 20-20 हजार स्क्वेअर फीटचे बंगले बांधतायत. 20-20 हजार स्क्वेअर फीट. कुठल्या कायद्याने म्हणतायत? अध्यक्ष महोदय, ठाणे महानगरपालिका हे तर म्हणजे केळकर साहेब माझ्या प्रत्येक ह्याच्याशी सहमत होतील. अध्यक्ष महोदय, ठाण्याला पाणी नाही. हावरे सिटी बांधली आहे कल्याणमध्ये, पाणी देते ठाणे महानगरपालिका. केळकर साहेब तुमच्या माहितीसाठी, हावरे सिटी बांधली आहे कल्याणमध्ये, पाणी देते ठाणे महानगरपालिका. ही डी जायाभाया नावाची कंपनी आहे, मी तुमच्याकडे पाठवतो, हे जरा वाचा किती भयंकर आहे. डोंगरावरती 100 एकर, त्याच्यावरती गार्डनचं रिझर्वेशन. ही जमीन संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये. आणि आता अनेक वर्षानंतर कोणाचं ऑब्जेक्शन नाही, चुपचाप MRTP वगैरे सगळं मॅनेज करत त्यांना TDR देण्याचं काम सुरू झालंय. वन खात्याने अजूनही सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. अध्यक्ष महोदय, आपण याच्यावर काहीतरी निर्देश द्या, मी आपल्याकडे पाठवतो. 100 एकरचा TDR ज्याची किंमत कमीत कमी 1600 कोटी रुपये आहे, त्या 100 कोटीचा TDR असाच गमन करण्याचं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, हे एक महाशय आहेत, त्यांचं नाव आहे राहुल मुंडके. अध्यक्ष महोदय, पनवेल जमिनीच्या अधिग्रहणामध्ये 56 कोटीचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने 6 महिन्यात कारवाई करा असा आदेश देऊन त्याच्यावर आजपर्यंत निलंबनाची कारवाई झालेली नाही. हा घ्या त्याचा पुरावा. अध्यक्ष महोदय, मी अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालतो. एक टीके पाटील नावाचं एक प्रकरण आहे. ही बाई आहे, बिचारी विधवा आहे. ही एका बलाढ्य शक्तीविरुद्ध एकटी लढते. हे बाईची 28 एकर जमीन आहे. एका मोठ्या खानदानाविरुद्ध तिची लढाई चालू आहे. त्या खानदानाविरुद्ध उभं राहण्याची ताकद आजपर्यंत गावातल्या एकाही माणसाने दाखवली नाही. पण ही बाई त्या गावात एकटी उभी राहून त्या माणसाविरुद्ध लढते. तिला पोलीस काही संरक्षण देणार आहेत की नाही? अनगर नावाचं सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे. हे म्हणजे गँग ऑफ वासेपूरमध्ये जसं दाखवलंय तसं वासेपूर आहे. म्हणजे ती 28 एकर जमिनी त्या बाईला विकता येत नाही. शेवटचे कन्क्लूड करा. 3-4 मिनिटं राहिली. प्लीज कन्क्लूड करा आता. 3-4 मिनिटं राहिली. 3-4 मिनिटं. त्या बाईला स्वतःचा बंगला आहे, त्या बंगल्यात जाऊन राहता येत नाही. बंगल्यात माणसं घुसवली आहेत. तिच्या पोराला शाळा सोडावी लागली. शाळा सोडताना त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर, विखे पाटील साहेब तुम्ही शाळा कॉलेज चालवता, लिव्हिंग सर्टिफिकेटवर कधी लिहिलं जातं का सदरच्या मुलावरती ॲट्रॉसिटीचा केस गुन्हा दाखल आहे, असं लिव्हिंग सर्टिफिकेटवर कधी लिहिलं जातं? साक्ष काढली आहे साहेब. त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर लिहिलं आहे म्हणजे त्याचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी एवढं मोठं पाऊल टाकायचं. आणि हे सगळं प्रकरण सरकारला माहिती आहे. सरकारकडनं आजपर्यंत एकदाही कारवाई झाली नाही. आपण शक्ती कायदा आणतोय, आपण लाडकी बहीण म्हणतोय, आणि ही बिचारी आमची ताई उज्ज्वला महादेव थिटे पाटील, धन्यवाद, ही एकटीच लढत राहते. नाना पटोले, 2 मिनिटं द्या अजून मला. झाला आता. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा म्हणा. हे फक्त 9 प्रकरणं आहेत. ठाणे महानगरपालिकेचीच आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील गुरुकुल सोडती अंतिम भूखंड 341, 30 फूट खड्डा खडला, 3 महिने तसाच ठेवला.
बाजूची बिल्डिंग कोसळायला लागली. लक्षच द्यायला कोण नाही. हे अध्यक्ष महोदय, तुम्ही थोडेसे संवेदनशील आहात. ठाणे महानगरपालिका म्हटले, हे माझं स्वतःचं पत्र दिलेलं आहे मी. आज सगळे तिथले रहिवासी घाबरलेले आहेत की बिल्डिंग कधीही पडू शकते. अध्यक्ष महोदय, बगीच्याचं स्थलांतर विदाउट परमिशन, CC मंजूर, OC देण्याची तयारी. विकास प्रस्ताव नंबर SO058615 हे मी सगळं तुमच्याकडे पाठवतो, म्हणजे तुम्हाला चौकशीसाठी वेळ जायला नको. हे तुम्ही द्या चौकशीसाठी. शेवटचा मुद्दा आता म्हणा. नाही, हे 3-4 आहेत फक्त. हे विकास प्रस्ताव आहेत जे काही चुकलेले आहेत. भरपूर बोलले, आता 20 मिनिटं बोलले. विकास प्रस्ताव 020821 या भूखंडामध्ये नाल्याचं क्षेत्र बंद करून त्याच्यावर बिल्डिंग बांधली. नकाशावर दिसते. हे पण तुमच्याकडे पाठवतो, द्या चौकशीसाठी. नंतर तापीर कन्स्ट्रक्शन याला दिलेल्या परवानगीबाबत अध्यक्ष महोदय, या सगळ्या तक्रारी मी आपल्याकडे पाठवतो. द्या द्या. कारण का मी बोलण्यात काय पॉईंट नाही, पण ह्याची चौकशी करावं. ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावरती जे काही चालू आहे, त्या 4थ्या मजल्यामुळेच परमारची हत्या झाली. परमारने आत्महत्या केली, मी तुम्हाला लक्षात आणून देतो. आणि असं ब्लॅकमेलिंगचं काम 4थ्या मजल्यावर आजही चालू आहे. हे अशा परवानग्या द्यायच्या, ह्या परवानग्या काही विशिष्ट नगरसेवकांच्या हातात द्यायच्या. ते नगरसेवक या बिल्डर लोकांना बोलवून घेतात, ब्लॅकमेलिंग करतात आणि पैसे उकळण्याचं काम करतात. नाना पटोले. तेव्हा अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये नाना आपल्याला लक्ष पटोले. घालावं लागेल. अध्यक्ष महोदय, हे नाना सुरू करा तुम्ही. नाना त्यांचा ते पेपर पाठवतात आमच्याकडे, तुमच्याकडे पाठवतो. चेअरकडे पाठवतात. पण ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला जो सुरुंग लागणार होता त्याची चौकशी झाली पाहिजे. उत्तर येतील आपल्याला. आणि हे एक मिनिट, हे डी दायाबाई, ते पेपर पाठवते. हे मी तुमच्याकडे पाठवतो. 28 आणि ह्याच्या आजूबाजूला वनजमिनी मोकळ्या करण्याचं काम चालू आहे. त्या वनजमिनी 1000 एकरच्या वनजमिनी मोकळ्या करण्याचं काम चालू आहे. एक रतनशी प्रेमजी ट्रस्ट होता, शेवटचा मुद्दा मांडतो. रतनशी प्रेमजी ट्रस्टमध्ये पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की मी हे सिरियस प्रकरण आहे, चॅरिटी कमिशनरला ह्याची पूर्ण चौकशी करून निर्णय द्यायला सांगतो. आज त्याला 1 वर्ष होत आलं. अध्यक्ष महोदय, कंप्लीट फ्रॉड आहे, पण आजपर्यंत निर्णय लागलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी हे अत्यंत गांभीर्याने घेऊन याची चौकशी पूर्ण करून ह्याच्यावर निर्णय द्यावा. धन्यवाद.